एका रात्रीत उभं राहिलेलं मंदिर, पांडवांची परीक्षा घेणारी देवी आणि नवसाला पावणारी आई. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांमधील एक अत्यंत जागृत आणि शक्तिशाली देवस्थान कार्ला गडावरील आई एकविरा देवी. महाराष्ट्रात 3.5 शक्तिपीठे मानली जातात, त्यापैकी एक आई एकविरा देवी. हीच देवी म्हणजे रेणुका माता, आणि रेणुका माता म्हणजे साक्षात आदिशक्ती पार्वती. म्हणजेच आई एकविरा ही शक्तीचा उगम आहे, जी भक्तांच्या प्रत्येक हाकेला धावून येते. एकविरा नावातच शक्ती आहे. परशुरामासारख्या पराक्रमी पुत्र ज्याने संपूर्ण पृथ्वीवर कीर्ती मिळवली, म्हणूनच एका वीराची आई तीच एकविरा माता असेही म्हटलं जातं की स्वतः भगवान शंकरांनी आईला एकविरा हे नाव दिलं. लोणावळ्याजवळ कार्ला लेण्यांच्या कुशीत डोंगरावर वसलेलं हे मंदिर शेकडो पायऱ्या चढून भक्त आईच्या दर्शनाला येतात. आईची मूर्ती स्वयंभू तांदळा दगडात प्रकटलेली, शेंदूर चढवलेली आणि तिच्या डाव्या बाजूला जोगेश्वरी देवी. पौराणिक कथेनुसार वनवासात पांडव इथे आले तेव्हा आई एकविरा त्यांच्यासमोर प्रकट झाली आणि म्हणाली, जर तुम्ही एका रात्रीत माझं मंदिर बांधलं तर मी तुमची इच्छा पूर्ण करेन. आणि आश्चर्य म्हणजे पांडवांनी ते मंदिर एका रात्रीत उभं केलं. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन आईने त्यांना अज्ञातवासात कोणीही ओळखणार नाही असा वर दिला. आजही लाखो भक्त ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, जगभरातून येथे येतात. कोळी आगरी समाजासाठी तर आई एकविरा ही कुलस्वामिनी आहे. चैत्र आणि अश्विन नवरात्रात इथे भव्य यात्रा भरते. भक्तांचा विश्वास आहे आईकडे चमत्कारिक शक्ती आहे आणि ती नवसाला नक्कीच पावते. या मंदिर संकुलात 3 प्राचीन मंदिरे, महामंडप, वर्षामंडप आणि गोपूर, आणि मुख्य देवीभोवती 16 परिवार देवतांची मंदिरे. इतिहास सांगतो हे मंदिर हजारो वर्ष जुनं आहे आणि अजूनही तितकंच शक्तिशाली आहे. तुम्ही कधी कार्ला गडावर जाऊन आई एकविराचं दर्शन घेतलं आहे का? जर नाही तर एकदा नक्की जा आणि आईच्या शक्तीचा अनुभव घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा, जय एकविरा आई. आई एकविरा नवसाला पावणारी. तुमचा नवस काय आहे? कमेंट करा. धन्यवाद. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.